तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर असं छान गेटअप केलेला आहे आणि आज कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल सर्टिफिकेशन डे आहे. तर सर्टिफिकेशन डेला चाललेली आहे आणि सेल्फ मेकअप केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर झालेला आहे आणि खूप छान नॅचरल वाटत आहे. तर छान आणि जसे ग्लिटरी केले, कारण थोडंसं सर्टिफिकेशन आहे, थोडा वेस्टर्न लुक आहे त्याच्यामुळे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि फुल लुक मी तुम्हाला दाखवेलच. आता कोण कोण येणार आहे आमच्यासोबत. आहो पण आलेत, आहोनी पण ब्लॅकच घातलेला आहे. तर ब्लॅक ट्विनिंग आम्ही केलेली आहे. तर चला, आज ब्लॅक कलर आहे सर्टिफिकेशन डेसाठी. खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी आणि खूप हॅपी आहे. 2 महिन्यानंतर माझं यश मला भेटतं आहे, म्हणजे मला माझं सर्टिफिकेशन भेटतं आहे. प्रोफेशनली मी आता मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखली जाणार आहे. तर खूप हॅपी मोमेंट आहे माझ्यासाठी. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथे आमचे आहो, त्यांनी पण ब्लॅक घातलेला आहे. मला ते दिसायचं नाही, तर त्यांनी पण मस्त ब्लॅक घातलेला आहे. मॅचिंग झालेलं हवं. तर आधी मी सर्टिफिकेशनसाठी जाते आणि तिथून आल्यानंतर आमच्या दोघांचा फुल लुक दाखवते. चलो बाय बाय, तुमची काळजी घ्या आणि जर भेटलंच तर तुम्हाला आतमध्ये बोलवेल. ठीक आहे, बाय बाय. तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत सर्टिफिकेशन डेसाठी. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते कसं आहे ते. इथं व्यवस्थित येते ना लाईट. तर तुम्हाला पूर्ण आमचं हॉल दाखवते, त्यात कुठं आहे सर्टिफिकेशन. तर माझा पूर्ण लुक पण दाखवते बघा. सर्टिफिकेशन होणार आहे. आता मी तुम्हाला पूर्ण वेन्यू दाखवते, तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही आता बसलेलो आहे आमच्या सीटवर आणि सानू पण आले. आता मला असं वाटत होतं की मम्मी पण यायला पाहिजे होती. मम्मीला बोलवलं असतं तर बरं झालं असतं. मला माहिती नव्हतं की बाकीच्यांना पण अलाव करतील का नाही तर मम्मीला बोलवलं असतं, कारण मम्मीला सगळ्यात जास्त आनंद झाला असता. मम्मी जास्त एक्सायटेड, म्हणजे आमपेक्षा पण मला ते माझी मम्मी जास्त एक्सायटेड असेल. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मम्मीला घेऊन आले असते तर बरं झालं असतं. तर आले तर असं वाटत होतं की मम्मीच आली असते भाजी झालं असतं, कारण तिला खूप आनंद झाला असता. आणि थोडंसं वाईट वाटतं की का नाही बोलवलं मी आता, पण ठीक आहे. तर अजून काही सर्टिफिकेशन सुरू झालेलं नाही आहे अजून. सगळेजण येतात त्यामुळे आम्ही बसून राहिलेलो आहोत. तर बघूयात कसं होतं आहे आणि अजून किती वेळ लागतो आहे. आमच्या आहो खाली थांबलेले आहेत, त्यांना मी बोलवलं, पण बघू ते येतील का, कारण त्यांना मीटिंग आहे. त्यांची मीटिंग उरकली की ते नक्कीच येतील. आणि आमची सानू शूटसाठी आणलेली ॲज युजल. म्हटलं आव्हांना तिथं परमिशन देतात की नाही देतात म्हणून, नाही का. सगळे गर्ल्सच आहेत, मग त्यांना माहिती झालं असं सांगितलं फक्त शूटसाठी असते. त्यांना उगा ऑफवर्ड फील वाटायला नको म्हणून मग मी सानूला घेऊन आले. सानूला म्हटलं, आणि असंही तसं काही असलं तरी सानू येते. चलो.
सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि आमचे अहो कसं वाटतंय? फायनल झालं सर्टिफिकेशन. अहोंना पण वरती घेणार होते स्टेजवर, पण आमचे लेट आले, त्यांच्या मीटिंगमुळे त्यांना जमलं नाही. आणि तिकडे माझी मम्मी वेळेवर आले. खूप भारी वाटतंय आता एकदम. आणि आमचा कॅमेरामन सर्टिफिकेट मिळालंय, खूप छान वाटतंय. मला तर सगळ्यात जास्त भारी वाटते. तर झालेलं आहे इंटरनॅशनल लेवलचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं सांग. आनंद झालेला आहे. थँक्यू गाईज, थँक्यू. माझे मेकअपचा झालेले कोर्स अजिबात येऊ नका माझ्याकडे. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की जे मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला आहे मी, तो ISO सर्टिफाईड आहे. तर ISO सर्टिफाईड म्हणजे इंटरनॅशनली सर्टिफाईड आहे. फायनली मी प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट झालेले आहे. तर त्यामुळे तुम्ही आता मला ऑर्डर्स देऊ शकता, ट्रॉफी पण. तर मेन म्हणजे मला सांगायचं होतं या सर्टिफिकेशनसाठीच की इंटरनॅशनली सर्टिफाईड झालेले आहे मी. त्यामुळे ऑल ओव्हर इंडियाच्या बाहेर हे सर्टिफिकेट चालणार आहे. त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे, कारण जे केलं ते प्रोफेशनली केलं, असंच कुठेही क्लास केला नाही. त्यामुळे तुम्ही आता ऑर्डर्स देऊ शकता. बुकिंग्स आपले सुरू झालेले आहेत आणि मी पोस्टर टाकला होता इंस्टाला, यूट्यूबला. तर त्या पोस्टरवर नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल ऑर्डर बुक करायचं आहे, कुठे करायचा मेसेज, तर त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आणि प्लस इंस्टाग्रामला सुष्मिता मेकओव्हर.ऑफिशियल या पेजला किंवा सुष्मिता चौधरी या पेजला तुम्ही मेसेज करू शकता, मी रिप्लाय देते. तर मलाही आनंद होईल. तुमचा स्पेशल डे माझ्याकडून छान मेकअप होईल तुमचा. तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि नंबर तुम्हाला पोस्टर पुढे मी टाकलेलाच, त्या पोस्टरवर नंबर दिलेला आहे. तर तुम्ही नक्कीच करा. हो, फक्त ऑर्डरसाठीच त्याच्यावर मेसेज करा, बाकी कोणत्या गोष्टींसाठी मेसेज करू नका. बाकी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्राम. आणि हा माझा नंबर नाही आहे, त्यामुळं तुम्ही त्याच्यावर कॉल करू नका किंवा मेसेज करू नका. तो म्हणजे तो नंबर, त्याच्यावर फक्त आम्ही मेसेजेस बघणार आहे, फक्त ऑर्डर्स बुकिंगचे. तो माझा पर्सनल फोन नंबर नाही आहे, त्यामुळं उगाचच तुम्ही त्याच्यावर मेसेज करत बसू नका. फक्त बुकिंगसाठी तुम्ही त्याच्यावर मेसेज किंवा कॉल करू शकता. तेवढं सहकार्य तुमचं असे तुम्ही करतातच आहे, सपोर्ट करतातच आहे, तेवढं सहकार्य फक्त करा. कारण तुम्ही सगळ्यांनी जर कंटिन्यू असेच मेसेज टाकत राहिले तर मग आमचाही वेळ जाईल, तुमचाही वेळ जाईल. तर फक्त ऑर्डर्ससाठीच तो नंबर आहे, त्यामुळे असं समजू नका तो माझा पर्सनल नंबर आहे किंवा काय करायचं असेल असं करू नका. तर असं सपोर्ट करा, प्रेम द्या आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं लुक माझा ओव्हरऑल. हा सेल्फ मेकअप मी स्वतःच केलेला आहे, डोळे बघू शकता. तर मी स्वतःच केलेला आहे मेकअप. तर मेकअप माझा आवडला असेल आणि बाकी पण प्रोफाईलवर खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत, तर नक्की चेक करा. थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे जे सर्टिफिकेशन झालं 2 महिन्यांचा कोर्स होता. 2 महिन्यांच्या कोर्समध्ये खूप काही शिकायला भेटतं. जसं व्हिडिओजवर वगैरे आपण पाहतो की हा कोर्स खूप इझी आहे किंवा असंच काहीतरी काही 2 महिन्यात काय शिकता माणूस. पण जर टॅलेंट असेल तरच या गोष्टी शक्य आहेत. जर टॅलेंटच नसेल तर हा मेकअप करणं पण इतकं दिसतं तितकं सोपं नाही आहे, खूप हार्ड आहे. जेवढं मेहनत करू तेवढं आउटपुट जास्त छान भेटतं. त्यामुळं असं समजू नका की मेकअप आर्टिस्ट झालं म्हणजे खूप इझी आहे, 2 महिन्याचा कोर्स आहे, जसं ग्रॅज्युएशन करतो. तुम्हाला माहिती आहे माझं डान्सचं पण झालेलं आहे, तसंच डान्सचं माझं विशारद पूर्ण झालेलं आहे, ते पण प्रोफेशनली झालेले आहे युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग माझी झालेली आहे IT मध्ये. आता मेकअप केला आहे तो पण इंटरनॅशनली सर्टिफाईड केलेला आहे. तर मला खूप छान वाटते आणि याच्या मागचं सगळं श्रेय मी माझ्या फॅमिलीला देईन. सगळ्यात प्रथम माझ्या मम्मीचा खूप सपोर्ट होता. आजही मला माहिती नव्हतं पॅरेंट्सला अलाउड आहे. जर पॅरेंट्सला अलाउड असं असतं तर मी माझ्या आईबाबांना पण बोलवलं असतं. तर मम्मीला एका फोनवर बोलवलं, तिने लगेच धावत पळत आली सर्टिफिकेशनसाठी. जेव्हा मला कळलं पॅरेंट्सला पण आलं आहे, मग माझी मम्मी पण आली, माझ्या माझ्यासोबतच होते. तसं सानिकाला पण एक कॉल केला, सानिका पण लगेच आली शूटसाठी. तर एवढं सगळ्यांचा सपोर्ट खूप भारी वाटते. आणि त्याच्या सासरकडचे माहेरकडचे सगळ्यांचा सपोर्ट असल्यावर एक बायको म्हणून, एक मुलगी म्हणून खूप पुढे जाऊ शकते. तर थँक्यू आई बाबा, थँक्यू मम्मी पप्पा, थँक्यू आहो, सानू, ओम, अशा माझ्या पूर्ण फॅमिलीला, गोडगे फॅमिली आणि चौधरी फॅमिलीला खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सपोर्ट करणारे माझे सबस्क्रायबर्स, माझी यूट्यूब फॅमिली, माझी इंस्टा फॅमिली, थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा. खूप खूप तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.